नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर स्मार्ट सिटी. कुर्ल्यातून बेस्ट बसच्या अपघाताच्या बातमीनं संपूर्ण मुंबई हादरली. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसनं 49 जणांना चिरडलं. यात 7 जणांचा हकनाक मृत्यू झाला. बेस्टचा वाहन चालक संजय मोरे याला अटक झाली असून त्याला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येतोय. त्यावरच आमचा हा रिपोर्ट. रक्त, आक्रोश आणि किंकाळ्या ही दृश्य आहेत मुंबईतल्या कुर्ल्यामधली. संध्याकाळी झालेल्या भयावह अपघातानंतरचा हा आक्रोश आणि या किंचाळ्या. तब्बल 49 जणांना बेस्ट बसनं चिरडल्याची घटना घडली. आतापर्यंत तब्बल 7 जणांचा या घटनेत मृत्यू झालाय, तर 41 जणांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ या परिसरात फक्त आक्रोश सुरू होता. त्यानंतर सर्व जखमींना बाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस चालक असलेल्या संजय मोरेला जमावानं पकडून पडवायला सुरुवात केली. काही काळात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ड्रायव्हरला ताब्यात घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अपघाताचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक आमदार मंगेश कोडाळकर आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. काल ह्याच कुर्ल्याच्या मार्केटमधून ही जी बस आहे ती भरधाव वेगाने पुढे आली आणि जवळपास 10 पेक्षाही जास्त गाड्यांना या ठिकाणी त्यांनी ठोकर आहे ती दिलेली आहे. आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक जे रस्त्यावरून चालत होते त्यांना देखील ही मोठ्या प्रमाणात ठोकर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हा जो खांब आहे तो या सोसायटीच्या बाहेर होता आणि त्यासोबतच हा सिमेंटचा खांब हा देखील या सोसायटीच्या बाहेर होता. या सोसायटीच्या बाहेर असलेल्या सिमेंटचा खांब आणि लाईटचा पोल या दोघांनाही मोठी धडक देत ही जी गाडी आहे, बस आहे, ती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथे असलेल्या सोसायटीमध्ये शिरली. हा जो संपूर्णपणे रहदारीचा रस्ता आहे आणि हाच रस्ता आहे तो स्टेशन परिसराकडे जातो. 323 नंबरची ही जी बस आहे ती कुर्ल्यावरून निघालेली होती. 332 नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघालेली होती आणि अंधेरी साईडला जाण्यासाठी या निघालेल्या बसमध्ये एकूण 60 प्रवासी आहेत ते प्रवास करत होते. परंतु ही मोठी दुर्दैवी घटना आहे ज्या ठिकाणी कालच या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी होता जो वाहन चालक आहे संजय मोरे याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर त्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. 7 मुंबईकरांचा हकनाक बळी. कनीस अन्सारी वय 55, आफरीन शाह वय 19, अनम शेख वय 20, शिवम कश्यप वय 18, विजय गायकवाड वय 70, फारुख चौधरी वय 54. या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या त्या ठिकाणी जाहीर करतील. त्यासोबतच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला आदेश दिले, मंगेश कोडाळकर साहेबांनी आणि आम्हाला, या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीररित्या जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. कुर्ल्यातील अपघाताची घटना ही चीड आणणारी आहे. या घटनेमध्ये दोषीवर तर सरकार कारवाई करेल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 लाख रुपये त्या परिवाराला त्या ठिकाणी सरकारकडे मदत केली आहे. असे बस चालक असतील त्यावर तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झालाच पाहिजे. मला वाटतं 7 लाख रुपये आता आपण या ठिकाणी दिलेले आहेत. बेस्ट 2 लाख रुपये आणि शास्त्राच्या वतीने 2 लाख. खरं म्हणजे याचे निकष ठरलेले आहेत तरी त्याच्या बाहेर जाऊन अजून आपण जास्त मदत या ठिकाणी मयतांना या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना केलेली आहे. खरं म्हणजे ही मदत म्हणजे तुटपुंजीच आहे, कारण जीवाची कुठेही किंमत नसते माणसाच्या. 5 आणि 7 आणि 10 लाख किती म्हटली तरी ती काही किंमत नाही त्याच्या जीवाची. पण एक आधार म्हणून त्याला शासनाकडून मदत केली गेलेली आहे. या अपघातातील बसमध्ये कोणताही बिघाड नसल्याची माहिती आहे. मात्र चालकाला मोठं वाहन चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढारी न्यूजचे बेस्ट प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या ऑलेक्ट्रा वेट लीज या कंपनीला 5 सवाल आहेत. 1. बस चालक संजय मोरेनं पहिल्यांदाच बेस्ट बस सारखी मोठी गाडी चालवली. बेस्ट प्रशासनानं असा चालक कसा नेमला? आतापर्यंत चालक संजय मोरेनं फक्त लहान गाड्या चालवल्या होत्या, तरीही त्याला प्रवासी बस तीही वर्दळीच्या मार्गावर कशी सोपवली?
संजय मोरे हा कंत्राटी कर्मचारी होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्ट बस चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं का? बेस्ट उपक्रमात खरं तर कठीण प्रशिक्षण दिलं जात असे. काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं घात केलाय तसं प्रशिक्षण नसतं हे खरंय का? बेस्ट बस अपघातानंतर 1 तास स्थानिक रहिवाशीच मदत कार्यात सहभागी होते असा आरोप होतोय. बेस्ट प्रशासन कधी सक्रिय झालं? मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली बेस्ट सेवा याच बेस्ट बस सेवेला वर्स्ट कोड म्हणून पाहत आहे. याचं उत्तर शोधण्यासाठी या 5 प्रश्नांची उत्तरं फार महत्वाची आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासन ऑलेक्ट्रा वेट लीज या कंपनीनं या प्रश्नांची उत्तरं द्यावीत ही अपेक्षा आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर मुंबईकरांच्या हकनाक बळीला जबाबदार कोण याचंही उत्तर कदाचित मिळू शकेल. ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज. दरम्यान बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी ड्रायव्हरला कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे. ड्रायव्हरला कुर्ला कोर्टानं 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तत्पूर्वी पोलिसांचा आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी थेट टॅक्सीनं कोर्टात हजर केले. कुर्ला येथे झालेल्या बस अपघातातील आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि या सगळ्या संदर्भातली सुनावणी पार पडली. 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आरोपीला न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली आहे. माझ्याबरोबर आरोपीचे वकील सुलाने आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आज युक्तिवाद पार पडला, कशा पद्धतीचा हा युक्तिवाद पार पडला, तुम्ही कशा पद्धतीने बाजू जी आहे ती या ठिकाणी मांडली? आम्ही न्यायालयामध्ये युक्तिवाद ह्या पद्धतीने मांडला. पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्याला 11 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. कारण गुन्ह्याची ग्रॅव्हिटी मोठी आहे ह्या संदर्भात न्यायालयाने तो निष्कर्ष काढलेला आहे. पण याच्यामध्ये त्यांनी जे रिमांडमध्ये जे कारण सांगितले होते की त्यांनी काही अंमली पदार्थ सेवन केला आहे का त्याचा तपास करायचा आहे, त्यांना त्याच्या मागे कोणी उद्देश हेतू आहे का याचा तपास करायचा, हे कारण सांगून त्यांनी गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी दिलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही देखील आता म्हणाल की अंमली पदार्थाचं सेवन केलंय का, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी रिपोर्ट सादर केला की त्या रिपोर्टमध्ये काय होतं नेमकं? आज न्यायालयामध्ये त्यांनी जे पण दस्तावेज सादर केलेले, काल त्याची वैद्यकीय तपासणी केली होती, पण त्याच्या वैद्यकीय तपासणीमध्ये कुठले अंमली पदार्थ त्यांनी केलेलं हे केलेलं आहे त्या संदर्भात कुठला पुरावा आज ते न्यायालयात सादर करू शकलेले नाही. पोलिसांकडून मागण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती 11 दिवसाची या ठिकाणी सुनावलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.